प्रियंकाला कसा मिळाला क्रिश चित्रपट याबद्दलची जर तुम्ही स्टोरी ऐकला तर निश्चितच तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। ऋतिक रोशनचे वडील एका फ्युनरलला आले होते, तिथेच प्रियंका आली होती। प्रियंका फ्युनरलला आली होती तेव्हा विदाऊट मेकअप आणि व्हाईट कुर्त्यामध्ये, व्हाईट सलवार कुर्त्यामध्ये दिसली होती। यानंतर ऋतिक रोशन यांच्या वडिलांचा प्रियंकाला फोन गेला। काही दिवसानंतर हा फोन आल्यामुळे प्रियंकाला सुरुवातीला विश्वासच बसला नव्हता। ते म्हणत होते की तुला एका चित्रपटाची मी ऑफर देतोय आणि यामध्ये तुला काम करायचंय आणि त्यासाठी तुझ्या अगोदरच्या चित्रपटाच्या काही क्लिप्स मला पाठव। यानंतर पाहिलं तर प्रियंकाला आश्चर्य वाटलंच, पण तिने याआधी केलेला चित्रपट हा निगेटिव्ह भूमिकेचा होता। तिला वाटलं की ऋतिक रोशन यांच्या वडिलांच्या म्हणजेच राकेश रोशन यांच्या चित्रपटामध्ये अगदीच साध्या आणि सोज्वळ मुली असतात आणि मी जी भूमिका केली आहे ती वॅम्पची होती, तर ते कसे तयार होतील यामुळे ती तो चित्रपट पाठवायला नकार देत होती। पण काही माहित नाही, राकेश रोशननी तोच रोल पाहिला आणि प्रियंकाला क्रिश ऑफर केली। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि याचबरोबर अशाच एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।